हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, इथे मी फ्लावर घेतलेला आहे आणि फ्लावरचे असे छान बारीक बारीक तुकडे करून घेतलेत बघा, अशा पद्धतीने. आणि फ्लावर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, 2 ते 3 पाण्याने. झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला. पाहू शकता इथे कढईमध्ये मी गरम पाणी व्हायला गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर जो फ्लावर मी धुवून घेतलेला तो पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचंय सर्व. कसं फ्लावरला बारीक किडे बिडे असतात ना, त्यामुळे हे पाण्यात टाकून आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आणि मग काढून घ्यायचा हो. तर पाहू शकता सर्व फ्लावर मी पाण्यात टाकून घेतलंय आणि 1-2 मिनिटं आपल्याला हे फ्लावर पाण्यामध्ये असंच ठेवायचंय, गरम पाण्यामध्ये. मग जे काही जंतू असतील ते मरून जातात मिठाच्या पाण्यामध्ये. तर इथे साहित्य घेतलंय, पाहू शकता. 1 टमाटा घेतलाय मीडियम साईजचा मी बारीक चिरून. त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे 1 मीडियम साईजचा आणि थोडासा लसूण घेतलाय, पाहू शकता तुम्ही. कांदा स्वच्छ मी धुवून घेतलेला साल काढून, पाहू शकता. आता हे कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि व्हिडिओ खूप छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही आरामशीर करू शकता, घाईमध्ये पण एवढी झटपट होती. तर कांदा आपला छान असा बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचे, हे लसूण मी घेतलेला तो पण आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचे. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे चिरूनच घेणार आहे. साधी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, जरा पण टाइम लागत नाही आणि जास्त काही साहित्य लागत नाही ह्या रेसिपीला. थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी होऊन जाते. तर पाहू शकता इथे फ्लावर छान उकळलाय. तर आपल्याला काय करायचंय, हे फ्लावरचं सगळं हे फ्लावर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय अशा पद्धतीने. ह्याचा कसा उग्र वास पण येत नाही पाण्यामध्ये उकळल्याच्या नंतर, त्यामुळे पाण्यात उकळून घ्यायचा आणि जंतू वगैरे असेल तर ते पण मरून जातात. किडे असतात बारीक बारीक, आळ्या वगैरे. तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मी 1-1.5 पळी तेल टाकून घेणार आहे बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं तेल लागेल त्याप्रमाणे तेल टाकू शकता. आणि तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची बघा, जिरी मोहरी. जिरी मोहरी छान तडतडल्यावर लसूण टाकून घ्यायचंय. लसूण तेलावर चांगला परतून घ्यायचंय, पाहू शकता अशा पद्धतीने. थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचाय आणि कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचंय, पाहू बघा असा. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घेणार आहे मी. मीडियम साईजचा 1 टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया. टमाटा पण कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता छान कांदा टमाटा परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा इथे हळद टाकून घ्यायची. हळद टाकून झाल्याच्या नंतर इथे धना पावडर घेतली बघा मी 1 चमचा. हळद धना पावडर ही तेलावर चांगली परतून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मसाले टाकून घेऊया. लाल तिखट घेतले बघा मी 1 चमचा.
लाल तिखट ते पण तेलावर चांगलं परतून घ्यायचे. जास्त काही मसाले टाकणार नाही मैत्रिणींनो, थोड्या मसाल्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते. आणि थोडासा गरम मसाला मी टाकलेला आहे, अर्धा चमचा. हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आपल्याला. परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये फ्लावर टाकून द्यायचे. बघा, सर्व फ्लावरचं मी पाणी काढून घेतलेलं, फ्लावर टाकून दिलंय. आणि फ्लावर पण आपल्याला मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. सुकी भाजी ही खूप छान होती, टिफिनसाठी तुम्ही करून बघा. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही. थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकून झाल्याच्या नंतर एकदा परत छान मिक्स करून घ्यायचे. आणि इथे अर्धा ग्लासला पण पाणी कमी टाकायचे. बघा, पाहू शकता, अगदी थोडं पाणी मी टाकलेलं आहे. आणि सर्व छान मिक्स एकदा करून घ्यायचे परत एकदा ही भाजी आपल्याला. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि 1-2 मिनिटं आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची. ह्याची झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची. बघा, रंग पण भाजीचा खूप छान आलाय. त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचं मी कूट टाकून घेणार आहे. 1-1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. पाहू शकता, भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, कारण हे शेंगदाण्याचं कूट भाजून कूट करून ठेवलेलं आहे. ते सर्व छान मिक्स करून घेते मी. एक मिनिट फक्त झाकण ठेवायचे आपल्याला, वाफ काढून घ्यायची फक्त. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचंय आपल्याला. तर पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त आपली ही फ्लावरची चमचमीत अशी भाजी झालेली आहे. ही टिफिनसाठी नक्की करून पहा, खूप छान होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. घाई गडबडीत तुम्ही आरामशीर करू शकता. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही फ्लावरची भाजी करून बघा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.